दर्यापूर लोकसभा निवडणूक रणधुमाळी पूर्ण झाली असल्याने आता विधानसभा निवडणूक जाहीर होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात राजकीय वातावरण तापायला लागले आहे। अशातच दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे आता खासदार झाल्याने सदर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची भावपूर्वक गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। 5 वर्ष कधीही जनतेच्या मदतीने धावून येणारे नेते आज मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतंत्र दिन, श्रावण महिना, कावड यात्रा, गणपती उत्सव यासोबतच बैलपोळ्याचे पण शुभेच्छा देताना दिसत आहेत। दर्यापूर शहरात तर चौकात डिवायडर यावर मोठ्या प्रमाणावर बॅनर दिसून येत असून कधी नाव न ऐकलेले भावी आमदार म्हणून जनतेच्या पर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात आहेत। कावड यात्रामध्ये नाश्ता व्यवस्था असो, मिरवणुकीकरिता टी-शर्ट वाटप असो, यासोबतच आता गणपती मंडळाला मदत करण्यासाठी सदर नेते यांनी नियोजन केले आहे। भावी आमदार म्हणून रोज दिवसांदिवस नवनवीन चेहरे समोर येत असल्यामुळे त्यामुळे कार्यकर्त्यांना मात्र आता सुखाचे दिवस आले असून भावाचा कार्यकर्ता म्हणून गावागावात मोठ्या प्रमाणावर सदर कार्यकर्ते भावांच्या नावाची चर्चा करत आहेत। दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणूक अधिकारी रिंगणात उतरणार असे अनेक भावी आमदार म्हणत आहेत, पण या भावगर्दीमध्ये कोण शेवटपर्यंत टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आजपर्यंत शिवसेना शिंदे गट, भाजपा राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिवसेना उभाटा गट, काँग्रेस अशा सर्वच पक्षात असंख्य नाव समोर आले होते, पण अनेक उमेदवार यांनी आजच हार मानून माघार घेतली का असे प्रश्न उपस्थित होत आहे। आज रोजी काँग्रेसकडून गुणवंत देवपारे, इंजिनियर नितेश वानखडे, अरुण वानखडे, श्री मनोहर, शिवसेना उभाटा पक्षाकडून गजानन लवटे, बनवनार विलेकर, विक्रम पार्टे, प्रमोद देवरे, शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, भाजपाकडून माजी आमदार रमेश बुंदिले, गोपाल चंदन, वंचितकडून इंजिनियर अंकुश वाकमांजर यांची नावे चर्चेत असून जनतेचे भेटीगाठी घ्यायला व सार्वजनिक कार्यक्रम मध्ये सहभागी होताना सदर भावी आमदार दिसून येत आहेत। यासोबतच अनेक नेते फक्त बॅनरवर भावी आमदार म्हणून दिसत आहेत, त्याचा जनतेच्या सोबत अजूनही जनसंपर्क सुरू झालेला नाही। यात महिला नेते सुद्धा आघाडीवर आल्याची बाब उल्लेखनीय आहे।